आरोहीने मला लय मोठा धोका दिलाय आणि मला आहे ना निफ्टी गुरुजींनी ना हा ॲस्ट्रोनॉट ना गिफ्ट दिलाय. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आरोही आणि मी ना आता बाहेर चाललोय. आम्हाला थोडंसं शूट करायचंय, त्याच्या निमित्त चाललेलो आहे. एक ऍड शूटच आहे ऍक्च्युली निफ्टी गुरुजी सरांचं. आणि तिथं चाललेलो आहे मी. आज ब्लॅक कलरचं शर्ट घातलंय, खाली ना ग्रे कलरची जीन्स आहे. आरोहीचं सुद्धा आवरलेलं आहे. आणि हर्षद आहे ना सकाळी किती 8:30 वाजता खाली गेला होता. कुठं जायचं तुम्हाला फिरायला? सायकलवर फिरायला गेलो. मग मयूर पार्क मध्ये आम्ही गार्डन मध्ये गेलतो ना, तर मला एक बॉल भेटला गार्डन मध्ये. दाखव. काहीतरी सापडलं हर्षदला. काय सापडलं बघू चला. हे बघ. अरे वा, चोरला नाही ना कोणाचा? नाही, तिथं पडलेला होता. हा, कोणाच्या वस्तूला हात नाही लावायचा. ठीक आहे, तर खेळायचीच गोष्ट आहे. काहीतरी छान आहे रे बॉल. म्हणून लवकर आले का तुम्ही? बॉल भेटले क्रिकेट खेळायला धुवून गेला तुम्हाला. कोण कोण गेलं होतं? आदित्य, बाजूचा आदित्य आणि मी गेलतो सायकलवर. दोघच फिरायला गेलते? हा. आणि तुम्ही तर सगळे जाणार होते ना गल्लीतले? नाही, कोणीच नव्हतं. आम्ही दोघच गेलो. अरे देवा, म्हणून लवकर आले का? मग नंतर काय केलं? मग नंतर किती वेळ क्रिकेट खेळला. मग जेवण करायचं होतं त्यामुळे वरती आलो. पण तू म्हणे आता खेळायला नको जाऊ, खूप ऊन आहे, त्यामुळे नाही गेलो. मम्मी तू काय करते ग? मी कपडे काढून आणले. आता कपड्याचे घडे घालते नाही. प्रत्येकाचं निवडावं लागतं. हे असं तुझं प्रेस करून ठेव माझे पण कपडे. मग तुझ्या पप्पाच्या पॅन्टीच मला ओळखू येते. हे नंबर वरूनच ओळखावं लागत. 32 नंबर पप्पाची पॅन्ट, 30 नंबर माझी पॅन्ट. आरोहीचं सुद्धा या ठिकाणी आवरलेलं आहे. चलो, बाईक घेऊन जायची का? नाही नाही ए बाईक घेऊन जाऊ ना. मला बाईकला लाईट आणि ते बसवायचे. चल ना. ए जाऊन नको. बाईकच नेतो ना. नाही. हर्षदला आहे ना आम्ही लाईफस्टाईल मधून बर्थडेच्या वेळेस जे टी शर्ट घेतलं होतं ना, बघा ते थोडंसं आपरं झालेलं आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँडला सुद्धा असं नॉर्मली कपड्यांचे थोडेफार प्रॉब्लेम येत असतात. हे बघा. आणि स्कूबी बघा किती क्यूट झोपलेली आहे. बघ ना राधा कशी झोपली ती. झोप बाई झोप. तर काहीच गाडी एवढी खराब झालेली होती ना, बापरे. मला उन्हात आणत ती गाडी पुसावं लागली. ब्लॅक शर्ट घातलं होतं, सगळी धूळ त्याच्यावर बसली. आणि पाठीमागून तर स्कूबीचे केस पण चिटकले. जा ना, तू एकदा शर्टच बदलून ये ना. हर्षद एखादं टी शर्ट घेऊन ये ना. आता त्याला काय माहिती कोणतं काय. ब्लॅक कलरचं घेऊन येते वरती येते प्रिंटवालं. गाडी पुसता आहे ना ऋषी पूर्ण घामाघूम झाला आणि त्याचं पूर्ण शर्ट पण खराब झालं होतं. त्याच्यामुळे त्याने ना हर्षदला टी शर्ट आणायला सांगितलं, म्हणजे धुतलेला घरून आणायला लावलं. आणि याच्यात तुला गरमी नाही होणार का? फुल स्लीवचं आहे, जाड आहे परत ते. नाही होते गरमी. तिथं एसी आहे, गाडीत एसी आहे. बाहेर निघालं की ऊन लागतं फक्त. गाडीत बसल्यावर जरा बरं वाटतं. नेक्स्ट टाइम आहे ना गाडीत टिश्यू ठेवत चला बरं का. टिश्यू गाडीतले संपले. आता पुढच्या वेळेस येताना लक्षात ठेव, कारण असा घामाला ना बाप ते पुसता डायरेक्ट कस तरी होऊन जातं. शर्ट खराब होऊन जातं अख्खं. आणि हर्षद तुझ्या टी शर्टला पुसतोय घाम. नाही नाही काहीच नाही. आणि आज आपण तिघांनी पण एवढी गरमी आहे तरी पण फुल स्लीवचे टी शर्ट घातलेले. हर्षदने पण, मी पण. सकाळी जरा पावसा टाईप वातावरण झालं होतं. मला वाटलं पाऊस दिवस येतो काय म्हणतो. रोजच होतंय ते, पण कुठे गायब होतं काय माहिती. नंतर वातावरण चाललं जातं आणि ऊनच पडतं नुसतं. खूप गरमी होती. वातावरण चाललं जातं. अरे हो ना, चांगलं वातावरण चाललं जातं आणि असलं ऊन पडतं. मग आता खूप कंटाळलंय त्या उन्हाला. आता पाऊस पाहिजे बस. आता पाऊस पाहिजे लवकर. पहिला पाऊसच असा वासेल मस्त सुगंधित. माती का वाटते मग लगेच. पावसाळा सर्वात बेस्ट राहतो. पण चिकचिक होते थोडी, पण आता best होणार राहतो. नाही. आता आपल्याकडे रोड आहे. आता चिकचिक पण होणार हा, नाही. चिकचिक पण होणार नाही, पण बेस्ट राहतो पावसाळा. आता आम्ही निफ्टी गुरुजीच्या तिथं आलेलो आहे आणि मस्तपैकी ट्रेडिंगचा सेटअप वगैरे. हे माझंच डीमॅट अकाउंट आहे. मी सुद्धा ट्रेड वगैरे म्हणजे असे स्टॉक वगैरे घेत असतो त्यांच्या सल्ल्याने. आणि लय भारी शिकवता सर. आरोहीचे सुद्धा आम्ही क्लास लावलेले आहे आणि इन फ्युचर हर्षदचे पण क्लास लावायचे. हर्षद तू पण क्लास लाव, मग तुला टॅब बिलकुल फ्री भेटेल. आणि मित्रांनो, सरांकडे सध्या ऑफर चालू आहे. जेवढे छत्रपती संभाजीनगरचे आहे ना, त्यांना जर ट्रेडिंग शिकायची असेल तर फक्त 14,999 मध्ये तुम्हाला ट्रेडिंग शिकायला भेटणार आहे. आणि त्यासोबत लिनोचा टॅब बिलकुल फ्री भेटणार आहे. त्याच्यामुळे नक्की संधीचा फायदा घ्या. त्याच प्रमोशनल व्हिडिओचा आम्ही शूट करायला आलो होतो. तो व्हिडिओ आता शूट वगैरे झालेला आहे आणि तो मस्त थंडगार वाटते म्हणून इथंच बसलो आहे. कॉफी वगैरे पिली आत्ता, कोल्ड कॉफी. आणि आता रिलॅक्स इकडे सेटअप बघत बसलेलो आहे. आम्ही ना लास्ट टाइम पण हा रोबोट लावून बघितलेला होता. आता परत लावलेला आहे. हर्षद बघ वरती किती भारी वाटतं. पूर्ण गॅलेक्सी सारखा फील येतो. चेंज पण केलं त्याची मूड. आता चेंज करू. हे बघ कलर चेंज होतात ना. हा, किती भारी वाटतं ना ते 3D पूर्ण. आणि काही मी बोलता याला रोबोट म्हटलं, बट रोबोट नाही आहे, ॲस्ट्रॉनॉट आहे. आणि मला आहे ना निफ्टी गुरुजींनी ना हा ॲस्ट्रोनॉट ना गिफ्ट दिलाय. खूप भारी तो. असं मॅग्नेट आहे त्याला. मग ते खूप जड जातं. हा निघाला.
हाय गरमी बाबा, लय गरमी रे, गाडीला वगैरे थंडी रे राजा. चटके लागताय गाडीतले अजून पण. हा ना, आणि ते लेदर सीट ना आपले त्याच्यात तापून जातं एकदम भयंकर. तर काही आरोहीला ना मोबाईल माउंट करायला हे घ्यायचं होतं, काय म्हणता याला, क्लिप, कॅमेरा क्लिप घ्यायची होती तिच्या मोबाईलची. तर ती क्लिप घेतली, म्हटलं येईल 100-200 रुपयात. ती 700 रुपयात क्लिप आली ही नुसती. आरोही 700 रुपयात अख्खं ट्रायपॉड आलं असतं, पण जाऊ ते ब्रँडेड आहे, क्वालिटीची आहे, म्हणजे फोन आहे ना पडणार नाही तुझा असा कुठून धडाक धडाक धडाक. हा त्याच्यावर आहे ना, ती पहिल्याची जी होती ना त्याच्याने माझा 2दा फोन पडला होता. पण बरं झालं तो पहिला वाला पडला होता, हा नाही पडला अजून. हा फोन पडला, तू 2-4 वेळेस गाडीत पडला, आज बघितलं. एकदाच पडला इथे गाडीत, ते पण आहे ना एकदा पडला होता तू. तुझा फोन हातात होता त्याच्यामुळे तो पडला. वा वा, काहीतरी तुझ्या फोन मुळे माझं आहे ना खूप वेळेस पडतो. अरे दीदी, मग दादा गाडी चालवताना किती वेळेस फोन पाडतो? लय वेळेस पडतो तो तर. मग मी गाडी तो तर चालता चालता पडतो. जोक शिफ्ट सारखं. अच्छा जो चष्म्याची आहे ना ती फ्रेम आहे ना एक लूज झालेली आहे. तर आरोही ना इकडे ऑप्टिकलच्या शॉप मध्ये विचारायला गेली आहे ती फ्रेम रिपेअर होती का, आणि ती अशी थंब दाखवतीये म्हणजे रिपेअर होतोय वाटतं. आरोही हमका ना अंजीर शेक पीने का है, तो उसके लिए हम आइसक्रीम लिए क्या? आईस्क्रीम आहे ना घरी वाटतं. संपली वो, हमने कितने दिनों से पोट में टाकली है. संपली पण मग घेऊ का आता? करशील ना अंजीर शेक गेल्यावर घे. का ओरिओ शेक? ओरिओ शेक विथ अंजीर शेक मिक्स काहीतरी बनवू आपण. चांगलं लागलं पाहिजे फक्त, नाही तर माझ्याच नावाने बोलशील. नाही नाही गाईज, आपण ट्राय करू ओरिओ शेक विथ मिक्स अंजीर शेक. पण कशाला मेहनत घ्यायची? बघ हे समोर बदाम शेकचं शॉप आहे, तिथं मस्त अंजीर शेक भेटतो. नको नको, पण घरगुती कसं हेल्दी राहतं, Healthy चांगलं राहतं. राहतं. आपल्याला माहिती ना काय 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 टाकलेलं टाकतो. हा त्याच्यापेक्षा घरचं जास्त. आता मला तर घरचं अन्नाला जास्त फोकस करायचं आहे, हेल्थ वाढवायची मला. काही आरोही आता आहे ना आईस्क्रीम घेतलीये तिने, एक चॉको चिप्स आईस्क्रीम घेतली आहे आणि दुसरी कोणती घेतली आहे काय माहिती. तर गाईज आता आरोही या ठिकाणी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे आणि हर्षदच्या तोंडाला पाणी आलं आहे, ढखाळलाय हर्षद. मेरे को बर्फ का गोला खाने का है. चुप रे, आता आपण घरतून अंजीर शेक आणि ते पिऊ. आता कुठं बर्फ का गोला? नाही, तुम्ही प्या, मला नाही पिलं, मला पार्टी करणे. हा अरे हर्षदची सांगायचं विसरलो, हर्षदची 5 वाजता पार्टी ठरलेली आहे. बघ रे 5 तर वाजली, तू तर म्हणे 5 वेट करणार आहे ना. हा का? आपण असं फिरू आलो आता. हा यार फिरून फिरलो नाही आपण. फिरवलं नाही खरं, पुढे येऊ. गाडीत पिणार. ते पाणी होऊन जाईल पण आईस्क्रीमचं. चालतं, एसी चालू आहे, नाही होत पाणी. मी लंबा टूर घेईल. घेऊ का लंबा टूर घेऊ का? नाही. मस्त असं फिरून जातो. तर काही मी घरी आलो तर घरी येऊन बघतो तर काय आमची मम्मी बनवतीये लाडू. मग गुलाबजाम नाही गुलाबजामुन. आरोहीने मला लय मोठा धोका दिलाय. काय धोका दिला माहितीये? तिने मला घरी आल्याला सांगितलं पहिले की ती ओरिओ शेक करणार आहे म्हणे, आणि काहीच नाही केलं. तुम्हाला खाली बॅटरी आणायला पाठवलं, हा मग आपलं ओरिओ शेक तर कॅन्सल झालं होतं. बॅटरी आणायला पाठवलं, ओरिओ शेक कॅन्सल झाले. मी तुला बोलले होते की तू बॅटरी घेऊन ये, मी ओरिओ शेक करते. हा तर मग मी काय बोललो? मग तू बॅटरी नाही आणली, तू बोललास की तू जा आणि बॅटरी घेऊन ये, ओरिओ शेक नको करूस. मग मी नाहीच केलं. या ठिकाणी आमचा ओरिओ शेक तयार झालेला आहे. मीच करून घेतला, माझा आरोहीने तर काही करून दिला नाही आणि मीच स्वतःला रिव्ह्यू देऊन घेतो. मस्त आलाय. तर काही आमच्या गल्लीतला एक भैया आहे ना, युरोपला आहे, त्याचे मम्मी पप्पा बाहेर गेले होते ना युरोपला त्याला भेटायला, तर तिथून त्यांनी चॉकलेट आणले, सगळ्या गल्लीत चॉकलेट वाटले. पप्पा खाऊन बघाले, भारी आहे, मेल्ट झाले, थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे कडक होईल ते. आरोहीला किती पन्नी बिन्नी सगळं चाटून ते चॉकलेट खाल्लं. आणि मम्मीन ते ना इथं एक छोटा फॅन आहे ना तो लावून घेता किचन मध्ये. आणि मला चॉकलेट दिलं नाही, इकडे येऊन स्कूबीला दिलं. स्कूबीत जास्त जीव गुततो का? तिच्या वाटेत आता ती पण एक मेंबर आहे आपल्या घरात तुमच्या बरोबर. पप्पा म्हणतात स्कूबी पण आमच्या घरातली एक मेंबर आहे, सो आमच्या जे वाट्याचं बनतं तेवढं स्कूबीच्या वाट्याचं पण बनतं. बट घरात सगळे थोडे थोडे काम करते. तुमची स्कूबी तर 12-13 घंटे नुसती झोपलेलीच राहते, मग तिला काहीच काम नाही का? हा स्कूबी कुछ काम भी किया करना फिर तू. आणि काही आता आम्ही वेअर हाऊस मध्ये आलो. इथं आरोही आहे ना आता आमचा जो सिरीजचा व्हिडिओ आहे ना तो बघत बसलेली आहे आणि एडिट करत बसलेली आहे. आणि त्याचबरोबर वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.